देअर इज समथिंग, मला असं वाटते की तीन प्रकारचे वर्क असतात. ओके. ओके, आपण डायरेक्ट टॉपिकवर आलो. आपण थोडस क्लिअर शब्दातून येऊ आणि त्यानंतर एक्सप्लेन करू. ओके. मोस्ट ऑफ द आपली जी लाईफ असते त्याच्यामध्ये आपलं काम हे खूप जास्त इम्पॉर्टंट असते. येस. कारण आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपण होल लाईफ मध्ये कामाला प्रायोरिटाईज देतो. डेफिनेटली आपल्या कामामुळेच आपण कमवतो आणि त्यानंतर आपल्या कामामुळेच लिसन. सो आपली जी होल लाईफ असते याच्यामध्ये आपण खूप काम करतो आणि आपल्यासाठी आपलं काम हे खूप इम्पॉर्टंट असते. आणि आयुष्यामध्ये ऑलमोस्ट करीब आपण जे 50% जे आहे ना, म्हणजे जर आपण एखाद्या ॲव्हरेज माणसाची लाईफ घेतली आणि त्या 50% मध्ये तो करीब 60 वर्ष जगत आहे, तर त्यापैकी तो करीब 30 वर्ष काम करतो. 30 किंवा 40 वर्ष काम करतो. 30 किंवा 40 वर्ष म्हणजे काय की त्याच्या लाईफ मधला एवढे एवढे म्हणजे वर्ष, म्हणजे मी इथे इयर नाही म्हणत आहे, वर्ष म्हणजे मी टाइम म्हणत आहे. ओके. म्हणजे समजा जर पूर्ण लाईफ मध्ये आंघोळ करायसाठी त्याला किती वेळ लागला, तर मी असं म्हणतो की करीब पूर्ण आयुष्यभरातून त्याला करीब 2 वर्ष लागले असेल. या आंघोळ करायसाठी 2 वर्ष. या बट मी टॉकिंग अबाउट होल लाईफ. ओके. सो दिस इज ऑल्सो आय एम टॉकिंग अबाउट दी वर्क. आता मला एक्झॅक्ट माहित नाही का किती वर्ष लागतात. म्हणजे 60 वर्षातून एक व्यक्ती आहे जो 25 एज मध्ये जॉबवर लागला आणि 60 ऍट द एज ऑफ 60 पर्यंत तो काम करत होता आणि त्याच्यानंतर तो मेला. तर त्यांनी खूप सारा म्हणजे लाईफचा एक खूप मोठा हिस्सा त्यांनी कामावर खर्च केला. तर ऑब्विसली आपल्यासाठी काम हे खूप जास्त इम्पॉर्टंट असते आणि ऑब्विसली कामामुळेच आपण पैसे कमवतो, आपला घरदार चालते, सगळं काही चालते. सो ऑब्विसली सगळेजण कामासाठी, जॉबसाठी खूप जास्त म्हणजे सगळ्यांनाच वाटते की त्यांनी काम करावं बा. ओके. सो ड्युरिंग धिस म्हणजे काम इज रिअली एसेन्शियल आणि काम ज्याप्रमाणे असते इम्पॉर्टंट असते, तर आपण थोडं बहुत आपण कामाबद्दल जाणून घेऊ. ओके. राईट नाव मी जे काही इन्फॉर्मेशन सांगत आहे इट्स नॉट रिअली ॲक्युरेट. ओके. मला असं वाटते, हे माझे ओपिनियन आहे. माइट बी आय एम गेटिंग रॉंग और समथिंग लाईक दॅट. बट करीब 3 प्रकारचे कामं असतात. ओके. म्हणजे काम करण्यासाठी 3 प्रकारचे मेथड असतात किंवा त्याचे टाईप असतात. एक आहे लिनियर, एक आहे रिलेटिव्ह आणि एक आहे क्रिएटिव्ह. ओके. मोस्ट ऑफ द कामं आहे ना हे या 3 कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज असतात. आता याचं मिनिंग काय होते? व्हॉट इज अ लिनियर वर्क, व्हॉट इज अ रिलेटिव्ह वर्क आणि व्हॉट इज क्रिएटिव्ह वर्क. ओके. सो क्रिएटिव्ह वर्क खूप जणांना कळलं असेल की व्हॉट इज क्रिएटिव्ह वर्क. ओके. क्रिएटिव्ह वर्क म्हणजे काय होते की काही ना काहीतरी नवीन तयार करणं. ओके. त्याला म्हणते क्रिएटिव्ह. म्हणजे की नवीन धून तयार करणं, नवीन डान्स स्टेप क्रिएट करणं, नवीन इन्व्हेन्शन करणं किंवा समथिंग अशी काही गोष्ट जे एक्झिस्ट नाही करत त्याला काहीतरी नवीन रूपांतर करणं, याला म्हणतात क्रिएटिव्ह. ओके. तर हे कोणतेही काम असू शकतात, एका छोट्याशा डान्स स्टेप पासून ते मोठ्यातल्या मोठ्या बिल्डिंग पर्यंत. ओके. आता बिल्डिंग तू का म्हणू शकते का बिल्डिंग एक क्रिएटिव्ह वगैरे, बिकॉज ऑफ दॅट की बिल्डिंग तर काइंड ऑफ लाईक दॅट सेमच असते. या म्हणजे बिल्डिंग वाटते सेमच आहे, बट इंटरनल स्ट्रक्चर इट्स समथिंग रिअली डिफरंट. काही काही बाहेरचे स्ट्रक्चर म्हणजे बुर्ज खलिफा, तुला काय वाटते की हे क्रिएटिव्ह वर्क नाही? ऑब्विसली क्रिएटिव्ह वर्क आहे.
कारण एवढी मोठी बिल्डिंग क्रिएट करणं, उभी करणं हे खूप चॅलेंजिंग जॉब आहे. यासाठी तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स थिंक करावं लागते. तुमच्या डिझाईन मध्ये समथिंग चेंजेस आणावं लागते. तुम्हाला अशाप्रमाणे विचार करावा लागते की ही बिल्डिंग गेले 100 वर्ष तरी जगली पाहिजे. तर यासाठी तुम्ही ज्याप्रमाणे थिंक करता आउट ऑफ द बॉक्स, दॅट इज काइंड ऑफ लाईक अ क्रिएटिव्ह. ओके, सो याच्यामध्ये खूप सारे काम आले. कोण राहिले ना व्हॉट इज अ क्रिएटिव्ह वर्क. क्रिएटिव्ह वर्क म्हणजे काय असते की त्याच्यामध्ये अशी गोष्ट जे तुम्ही काही ना काहीतरी क्रिएट करतात. ओके, दॅट इज अ क्रिएटिव्ह वर्क. आणि ओके, हे पहिले एवढंच जाणून घेऊ व्हॉट इज क्रिएटिव्ह वर्क. त्याच्यानंतर आहे रिलेटिव्ह वर्क. ओके, आणि पहिले रिलेटिव्ह वर्कच्या अगोदर आपण लिनियर वर्क समजून घेऊ. त्याच्यानंतर आपण रिलेटिव्ह आणि लिनियर. मोस्टली लोक आहे ना हे 2 प्रकारचे कामं करतात. मोस्टली लोक जे आहे ना ते क्रिएटिव्ह काम जे लोक करतात त्यांची जे क्वांटिटी आहे ते बहुत कमी आहे. म्हणजे 100 करीब 5 जण असतात ते मे बी क्रिएटिव्ह काम करतात. 5 जण, यस, 100 5 जण. ओके, 100 करीब मध्ये 60 जे असतात ना, 60 नाही, हो 60 वगैरे, 60 किंवा 55 घे. ओके, तर 55 जे लोक असतात ना ते रिलेटिव्ह काम करतात आणि जे लिनियर काम करतात ते करीब 40 म्हणजे 40% लोक, म्हणजे 40% लोक हे लिनियर काम करतात. हा एक रेशो समजून घ्या. ओके, चलो आता आपण थोडस रिलेटिव्ह आणि लिनियर मध्ये समजून घेऊ. लिनियर वर्क म्हणजे काय होते की जिथे तुमच्या डोक्याची जास्त काम नसते. म्हणजे की असं काम करण्यामध्ये तुम्हाला डोकं जास्त खर्च करावं लागत नाही. लाईक म्हणून घे, मला एखाद्या ठिकाणी गड्डा करायचा आहे. ओके, 20 फूट गड्डा करायचा आहे. तर यासाठी मला काही डोकं लागेल का एखादी गड्डा करण्यासाठी? नाही, असं फारसं काय आहे नाही. समजा तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला माहित आहे कसं काय गड्डा करायचा आहे. आणि ज्याला एक्सपिरियन्सही नसेल ना तरी तो कशा ना कसा तरी गड्डा करतोच. ओके, म्हणजे असं काम जो इझिली करू शकतो, कोणीही करू शकते. या म्हणजे गड्डा खोदणं असं काही खूप जास्त कॉम्प्लिकेटेड काम नाहीये. हा, ज्या व्यक्तीने कधी गड्डा खोदला नसेल ना त्या व्यक्तीला एक गड्डा खोदण्यासाठी, म्हणजे मानून घे 1 फूट गड्डा खोदण्यासाठी त्याला करीब 8 घंटे किंवा 10 घंटे लागत असेल. बट समजा जर एखादा एक्सपिरियन्स व्यक्ती आहे त्याला ते काम करायसाठी 2 किंवा 3 घंट्यात तो काम करून देते. ओके, बट हे लिनियर काम याच्यात जाते कारण याच्यामध्ये डोक्याची फारशी जास्त यूज होत नाही. ओके, लिनियर वर्क मध्ये काय असते की एफर्ट्स बहुत जास्त असतात. एफर्ट्स म्हणजे हार्ड वर्क. म्हणजे तुम्हाला मस्क्युलर एनर्जी खूप जास्त टाकावं लागते लिनियर वर्क मध्ये. म्हणजे गड्डा खोदण्यामध्ये तुम्हाला डोक्याची गरज नसते, बट तुम्हाला मस्क्युलर, म्हणजे तुम्हाला गड्डा खोदणं, तुमच्या हातामध्ये ताकद पाहिजे, तुमच्या ते प्रॉपर खोदता पण आलं पाहिजे. या सो दिस इज काइंड ऑफ लाईक द मस्क्युलर एनर्जी. ओके, हे झालं लिनियर. ओके, तर याच्यामध्ये फक्त गड्डा खोदणं नाही येत, याच्यामध्ये खूप सारे काम येतात. अजून कोणकोणते काम येतात लिनियर मध्ये? लिनियर मध्ये आता इट जस्ट लाईक दॅट की गड्डा खोदायचा आहे, दॅट इज वन थिंग. दुसरी अशी गोष्ट आहे की खूप सारे असे काम आहे. आय एम टेलिंग यू दॅट की मी असं एक एक्झाम्पल देतो. मला एक्झॅक्टली काम तर नाही माहित, बट जो सुपरवायझर असतो तो त्याच्या लेबरला सांगतो की तुम्ही अशा प्रमाणे काम करा. आणि जे लेबर लोक काम करतात ना ते लिनियर वर्क असते. ओके, तर आता तुम्ही कन्सिडर करू शकता की कोण लेबर आहे आणि कोण काय काम करतात. ओके, तर लेबर मध्ये इट जस्ट लाईक पटरीवर काम करणारे ट्रॅक मेंटेनन्सचे लेबर पण असतात. ते पण लिनियर वर्कच आहे. ते ट्रॅकला मॅनेज करतात, मेंटेन करतात वगैरे. जे बस जसं आहे तिथे डोक्याचा फारसा खर्च होत नसते. ओके, त्याच्यामध्ये जस्ट लाईक प्रॉपर मेंटेन करणं, थोडंसं खराब आहे चेक करणं आणि त्याला जसं आहे तसं बनवणं. ओके, त्यानंतर एखादी दिवार खडी करणं. यस,
ओके, दिवार म्हणजे एखादी भिंत उभी करणं, हे पण एक प्रकारे लिनियर वर्कच आहे. या कारण याच्यामध्ये काय असते की फारसं डोक्याची हे नसते. तुम्हाला वीट एकावर एक लावणार असते आणि मसाला भरणं असते, सिमेंटचा मसाला. हे पण एक प्रकारे लिनियर वर्क मध्ये येतात. मोस्टली जे लेबर लोक असतात ना, ज्यांना म्हणजे लेबर लोक म्हणजे जे खूप जास्त मस्क्युलर करतात, ते लिनियर याच्यामध्ये असतात. इवन रोड बनवणे बनवणे म्हणजे जे लेबर लोक करतात. ओके, आय एम कन्सिस्टली सेईंग अबाउट दी लेबर लेवल वगैरे, तर याला असं मी क्रिटिसाइज नाही करत आहे. एक प्रकारे काइंड ऑफ देअर वर्क आहे. ओके, सो ते एक प्रकारे लिनियर वर्क करतात. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज अ रिलेटिव्ह. ओके ओके, आता याला लिनियर का नाव काय दिलं आहे? वाय? बिकॉज ऑफ दॅट की याच्यामध्ये तुमचे जे माइंडची स्टेबल आहे तो बिलकुल सेम असतो. या म्हणजे तुम्ही जे काम करता ते बिलकुल स्ट्रेट करता वगैरे, याच्यामध्ये असं काही नाही. रिलेटिव्ह मध्ये स्ट्रेट म्हणजे म्हणजे वॉट इट इज, माहित नाही शब्द कुठून आलाय, बट इट जस्ट लाईक मी थोडस गुगल केलं तर मला लिटिल बिट ऑफ माहित पडलं की दिस इज काइंड ऑफ लाईक अ लिनियर. आता रिलेटिव्ह वर्क म्हणजे काय होते? रिलेटिव्ह वर्क म्हणजे नाही का, याच्यामध्ये लिटिल बिट ऑफ डोक्याचं काम असते, म्हणजे मोस्टली डोक्याचं काम असते. येस, मस्क्युलर काम थोडं कमी असते. ओके, वन थिंग आय फॉरगेट अबाउट. ओके, हे झालं लेबर लोक. हे मी असं मोस्टली लेबर याच्यामध्ये म्हणलं, बट कम्प्युटरमध्ये पण लेबर वर्क असते. आणि व्हॉट इज दॅट की कॉपी पेस्ट करणं. या की जे की मी आता राईट नाव करून राहिलो आहे. मी एखादी इन्फॉर्मेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करत आहे, ते हे झालं लिनियर वर्क. ओके, याच्यामध्ये आपल्याला फारशी डोक्याची फारशी गरज नसते. आपण जस्ट कॉपी करायचं, पेस्ट करायचं. ओके, दॅट इज ऑल्सो लिनियर वर्क. ओके, त्याच्यानंतर आहे रिलेटिव्ह वर्क. आता रिलेटिव्ह वर्क म्हणजे काय असते? रिलेटिव्ह वर्क मध्ये असं असते का याच्यामध्ये डिसिजन घेणं. ओके, आणि त्यानंतर प्लॅनिंग करणं, याला म्हणते रिलेटिव्ह वर्क. आणि याच्यामध्ये डोक्याची काम असते. या युजली करीब 70% डोक्याचं काम असते आणि 30% मस्क्युलर असते. ओके, जे की लिनियर मध्ये करीब 70% मस्क्युलर असते आणि 30% मेंटलिक असते, म्हणजे आपण डोक्याने काम करतो. ओके, बट रिलेटिव्ह मध्ये 70% डोक्याने काम करावं लागते, लाईक कोडिंग करणं. ओके, एखादी कोड जरी चुकला तरी खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे बोथ प्रिसाइजली कोडिंग करणं, HTML चे कोडिंग करणं, हे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. हे काम डोक्याचं आहे बरं. ओके, इव्हन समहाऊ प्लॅन करणं, म्हणजे समजा जर एखादी ट्रिप आहे आणि आपण चाललोय शिमला, माझ्यासोबत 25 जणांची ट्रिप आहे, 25 जण लोक आहे, तर प्रॉपरली प्लॅन करणं की आपण कुठे स्टॉप घेणार आहे, काय करणार आहे, त्याचं पूर्ण बजेट कॅल्क्युलेट करणं, एव्हरीथिंग करणं, हे पण रिलेटिव्ह मध्ये येते. ओके, सो मोस्टली जे कामं असतात राईट नाव ज्या मोमेंट मध्ये आहे ना, आपण मोस्टली जे पॉप्युलेशन आहे त्यापैकी करीब 50% पॉप्युलेशन आहे ते रिलेटिव्ह वर्क करतात. ओके, रिलेटिव्ह वर्क मध्ये जास्त मस्क्युलरची गरज नसते, मेंटलीची गरज असते. आणि युजली असे जे काम असतात हे एखाद्या कम्प्युटर समोर थ्रूच आपण काम करतो, किंवा एखादी बुक थ्रू वगैरे, पण मोस्टली कम्प्युटर थ्रूच. कारण रिलेटिव्ह वर्क मध्ये जे आता ज्याप्रमाणे जनरेशन काम करत आहेत, हे मोस्टली जनरेशन याच्या समोरच असतात, कम्प्युटर समोर. बट असे खूप सारे आहे रिलेटिव्ह वर्क मध्ये, बहुत सारे वर्क आहे. ओके, मी असं म्हणतो की इझी वे टू अंडरस्टँडिंग इज दॅट की लेबरच्या वरती जे लोक असतात, जे सुपरवायझर असतात किंवा जे इंजिनियर असतात वगैरे, याला रिलेटिव्ह वर्क मध्ये येतात. ओके, सो दॅट इज दॅट. आता मग जे चेअरमॅन वगैरे असतात का, ते रिलेटिव्ह मध्ये येतात की ते लिनियर मध्ये येतात? वेल ऍक्च्युली जे चेअरमॅन असतात ना, त्यांच्यापाशी काम जास्त नसतेच कारण ते कामच करत नाही. ऍक्च्युली कसं आहे की ते डिसिजन घेतात. ओके, ते डिसिजन मेकिंग असतात, ते क्रिएटिव्ह मध्ये येत नाही. या कारण डिसिजन मध्ये काय असते की तुमच्यापाशी हो किंवा नाही एवढंच ऑप्शन असते. ओके, तुम्ही फक्त अंडरस्टँड करा. मोस्टली जे चेअरमॅन वगैरे असतात ना, ते पण एक प्रकारे रिलेटिव्ह काम करतात. या
म्हणजे अंडरस्टँड करणं, समजून घेणं, प्रॅक्टिकॅलिटी बद्दल जाणून घेणं आणि त्याला अप्रूव्ह करणं. हे एक प्रकारे चेअरमॅनचा जॉब असतो आणि हे पण एक प्रकारे रिलेटिव्ह काम करतो. ऑल्सो रिलेटिव्ह काम कधी कधी फ्युचर बेसिसवर पण असते. म्हणजे इट जस्ट लाईक दॅट की आपण आज समज जर हे डिसिजन घेतलाय तर फ्युचरमध्ये याचा काय इफेक्ट होऊ शकतो आपल्या कंपनीला, आपल्या ऑर्गनायझेशनला. तर ह्याला पण एक प्रकारे रिलेटिव्ह मध्येच येते. ओके, हे झालं रिलेटिव्ह वर्क. आणि त्याच्यानंतर ते क्रिएटिव्ह वर्क. क्रिएटिव्ह वर्क मध्ये येते डिझाईन करणं. यस, कारण तुम्ही तुमचं डोकं विचार करून वगैरे ऑब्विसली क्रिएटिव्ह म्हणजे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे की अशी गोष्ट तयार करणं जे एक्झिस्ट करत नाही त्याला स्वतःच्या बेसिसवर तयार करणं, ते याला म्हणते क्रिएटिव्ह वर्क. ओके, युजली जे युट्यूबर्स असतात किंवा फिल्म मेकर्स असतात, ऍक्टर, ऍक्ट्रेस किंवा रायटर किंवा डिरेक्टर, ओके, किंवा जे डिझायनर किंवा मेकअप आर्टिस्ट, ओके, किंवा टॅटूज किंवा एखादी फिजिसिस्ट, एक्सपेरिमेंटल फिजिसिस्ट किंवा लॉट्स ऑफ थिंग्स. ओके, सो हे झालंय एक प्रकारे क्रिएटिव्ह वर्क मध्ये. आता हे मी का म्हणलंय, व्हाय, बिकॉज ऑफ दॅट की क्रिएटिव्ह, आता याच्यामध्ये काही ऍडव्हान्टेज आहे, लिमिटेशन पण आहे. ओके, तर प्रत्येक गोष्टी आपण समजून घेऊ. ओके, कोणती गोष्ट आपल्याला नाही का, म्हणजे जेव्हा आपण कोणती गोष्ट जेव्हा स्टार्ट करतो ना तेव्हा नाही का ती गोष्ट आपण फुल फोकसने करतो. तेव्हा म्हणजे जस्ट लाईक जर मी ड्रायव्हिंग करत आहे, ओके, मी याच्या अगोदर कधी ड्रायव्हिंग केली नाही, तर ऑब्विसली ड्रायव्हिंग एक प्रकारे लिनियर वर्क आहे. ओके, कारण याच्यामध्ये तुम्हाला फारसं काही हे नाही, फक्त लक्ष द्यायचं आहे आणि समोर काम ड्राईव्ह करायचं आहे. ओके, इट्स काइंड ऑफ लाईक अ लिनियर वर्क. बट कसं आहे की जेव्हा तुम्ही गाडी हातात घेता तेव्हा ते जे काम असते ते लिनियर मध्ये काउंट होत नाही. जरी ड्रायव्हिंग लिनियर मध्ये काउंट होते, बट तुम्ही जे काही करत आहे ते नवीन शिकत आहेत. ओके, तर जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट जेव्हा नवीन शिकता तेव्हा तुम्हाला फुल फोकसनी अंडरस्टँड व्हावं लागते. तर तेव्हा जे काम असते ते लर्निंग प्रोसेस असते. त्याला क्रिएटिव्ह किंवा लिनियर किंवा याच्यामध्ये मेजर केल्या जात नाही, कारण तेव्हा लर्निंग प्रोसेस असते. ओके, तेव्हा आपण या साऱ्या गोष्टी जेव्हा लर्न करतो, आणि लर्निंग प्रोसेस आहे ना हे हळूहळू डेव्हलप होते. स्टार्टिंगला आपण फक्त जाणून घेतो की गाडी चालवायची कशी, आणि आपण 1-2 दिवसामध्ये आपण चालवून शिकून घेतो, ट्रस्ट मी, कारण गाडी चालवणं एवढं काही कठीण नाही आहे. ओके, स्टार्टिंगला तुम्हाला 1-2 दिवस त्रास होईल. ओके, नंतर तुम्ही कंटिन्यू ड्रायव्हिंग करत असाल ना, बस मग तुम्ही एक्सपर्ट होऊन जाता. मग कसं आहे की स्टार्टिंगला तुम्हाला गिअर शिफ्ट करणं खूप जास्त प्रॉब्लेम होईल, कारण क्लच मी प्रॉपरली दाबला नाही तर गिअर पडून नाही राहिला, गिअर शिफ्ट नाही होऊन राहिला वगैरे वगैरे. बट जसं जसं तुम्ही कंटिन्यू त्याच्यावर ड्रायव्हिंग करत गेले, कंटिन्यू काम करत गेले ना, तर ते काम नाही का तुमच्या डोक्यामध्ये एकदम सबकॉन्शियसली प्रिंट होऊन जाते का कशाप्रमाणे काम करायचं आहे. मग तुम्हाला लक्ष द्यावं लागतच नाही, मग तुम्ही आपोआप कंटिन्यू काम करत राहता. ओके, लिनियर वर्क मध्ये हे काम खूप जास्त असते, म्हणजे की तुम्ही जे काम करता ते सबकॉन्शियसली काम करता. म्हणजे तुमच्या डोक्यालाच माहित असते की तुम्हाला ते काम कसं करायचं, तुमचं लक्ष पण नसते त्याच्यावर. इट जस्ट लाईक तुम्ही करीब 200 किलोमीटर ड्रायव्हिंग केली आणि तुम्हाला माहितच नाही का मी कशी ड्रायव्हिंग केली. इट जस्ट लाईक मी फक्त गाणे ऐकत होतो, दॅट्स इट. आणि गाणी एवढी चांगली होते, म्हणजे काही काही असे तुम्ही एक्सपिरियन्स वगैरे बघितले असेल ना, म्हणजे काही काही लोक वगैरे कंटिन्यू ड्रायव्हिंग करतात आणि त्यांना माहित पण नाही का एवढं ड्रायव्हिंग कसं काय केलं वगैरे. यस, जस्ट बिकॉज ऑफ दॅट की ते लिनियर वर्क आहे आणि ते जे काम आहे ते तुमच्या डोक्यामध्ये प्रिंट झालंय, दॅट्स इट. समटाइम्स नाही का तुम्ही असं फील केलं असेल की जेव्हा तुम्ही कॉलेजमधून जेव्हा घरी येता किंवा घरून जेव्हा कॉलेजमध्ये जाता तेव्हा तुम्ही आता हे जे काम आहे हे तुम्ही दिवसातून 2दा करताय, ऑब्विसली वर्षातून कधी मल्टिपल टाइम्स मध्ये करताय, म्हणजे 600-700 वेळा तुम्ही कंटिन्यू येणं जाणं करताय. ते का होते की जेव्हा तुम्ही एक काम एवढा वेळ कंटिन्यू करत असाल ना, तर तुम्हाला रूट डिसाईड करणं पण असं फारसे वेळ होत नाही, कारण तुमच्या डोक्यामध्ये पण नाही का रूट एकदम प्रिंट होऊन जाते. आणि जस्ट लाईक तुम्ही फक्त ड्राईव्ह करा आणि कानात हेडफोन टाका, तुम्हाला माहित पण पडत नाही तुम्ही कॉलेजमध्ये केव्हा पोहोचले.
सो दिस इज काइंड ऑफ रिलेटिव्ह वर्क. म्हणजे काय होते की एकदा तुम्ही लर्निंग प्रोसेसला क्रॉस केलं की त्याच्यानंतर तुमची बॉडी किंवा तुमचे जे मेंटल आहे त्याला फारसा त्रास द्यायची गरज नाही. ओके. तेव्हा तुम्ही दुसरे कामं पण करू शकता. म्हणजे की एखादी गाणी ऐकणं किंवा वॉट एव्हर इट इज, गाणे ऐकणं हे काम नाही आहे. ओके. इट इज नॉट. जे क्रिएटिव्ह लोक आहे ना ते गाणे ऐकतात ऍज अ कामासाठी. त्यांच्यासाठी गाणे ऐकणं हे काम आहे ऍक्च्युली. यस. कारण ते प्रत्येक बीटला अंडरस्टँड करता वगैरे. इट्स समथिंग रिली डिफरंट. ते आपण नंतर बोलू. बट युजली जे नॉर्मल लोकांसाठी गाणे ऐकणं हे काम नाही आहे. ओके. सो इट इज लाईक दॅट की जेव्हा लिनियर काम करतो ना तेव्हा तुम्ही दुसऱ्या पण गोष्टी अंडरस्टँड करू शकता. ओके. हे झालं लिनियर. रिलेटिव्ह मध्ये काय होते की तुम्ही तुमचं कम्प्लीट फोकस तुमच्या कामामध्ये द्या. इथे तुम्ही हे नाही होऊ शकत की मी गाणे ऐकतो आणि हे काम करतो बा. नो नो नो. म्हणजे काही काही असतात म्हणा. म्हणजे काही काही लोक कोडिंग मध्ये एवढे एक्सपर्ट झालेले असतात की त्यांना एकदम एकदम बडाबड बडबडच होऊन जाते सगळं. या कोडिंग असं फटाफट फटाफट करतात आणि ते नाही का लाऊड म्युझिक थ्रू करतात वगैरे. काही काही जण त्यांची मेंटॅलिटी तशा लेवलवर जाते वगैरे. ओके. दे कॅन ऑल्सो म्हणजे मॅनेज पण करतात आणि काम पण करतात विथ लॉट्स ऑफ एफर्ट्स वगैरे. सो ऑल दोज थिंग्स. ओके. बट मोस्टली रिलेटिव्ह मध्ये नाही का मल्टी फंक्शन नसते. इथे आपण जे काम करत आहे त्याच्यावर कम्प्लीट फोकस करावं लागतंय. ओके. सो दॅट इज लाईक द रिलेटिव्ह वर्क.